नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे ज्यांच्याकडे पार्टली पेड शेअर्स असतील त्यांना कॉल मनी भरायचा होता. ज्यांनी तो कॉल मनी भरला नसेल त्यांना बोनस शेअर्स मिळणार नाही आणि कॉल मनीचे जेवढे पैसे तुम्ही पार्टली पेड शेअर्सचे भरले आहेत तेवढे सगळे शेअर्स फॉरफिट होतील. त्याचा तुम्हाला फायदा घेता येणार नाही. जर पैशाची व्यवस्था होत नसेल तर कोणाकडून तरी पैसे घेऊन भरू शकता किंवा ते पार्टली पेड शेअर्स आहेत ते मार्केटमध्ये विकू शकता किंवा दुसऱ्याच्या नावावर ते करून देऊ शकता. पण सावध व्हा, 20 तारीख त्याच्यासाठी लास्ट डेट ठेवलेली आहे, नाहीतर तुमचं नुकसान होईल. जर तुम्ही कॉल मनी भरलात तर तुम्हाला त्याच्यावर बोनस शेअर्ससुद्धा मिळतील. नाहीतर मग त्याला रेन्युन्सिएशन असं म्हणतात. दुसऱ्याच्या नावावर ते ट्रान्सफर करून देता येतात आणि मग दुसरा माणूस त्याचे पैसे भरतो, त्याला बोनस मिळू शकेल. तर तुम्हाला जे काही करायचं आहे ते वेळेवर करा, नाहीतर नुकसान होऊ शकतं. आज बजाज हाऊसिंग फायनान्समध्ये 3.84 कोटीचा मोठा ट्रेड झाला. PN गाडगीळ म्हणजे पुना गाडगीळ ज्वेलर्स यांचं लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 834 रुपयाला, नॅशनल स्टॉक एक्सचेंजला 830 रुपयाला, 480 रुपयाला शेअर दिला होता. 74% प्रीमियमवर लिस्टिंग झालं आणि 850 रुपयापर्यंत गेला होता. पण दिवसभर साधारण 810, 814 या भावालाच फिरत होता. JBM ऑटो या JBM ऑटोची एक सबसिडियरी आहे, JBM इकोलाइफ मोबिलिटी. याने इलेक्ट्रिक बस आणि कमर्शियल व्हेकलसाठी $10 कोटी हे ADB द्वारा उभे केले. झायडस लाईफला स्टर्लिंग बायोटेक लिमिटेडचा API बिझनेसचं अधिग्रहण करायला मंजुरी मिळाली. ऑगस्टचा ठोक महागाई दर किंवा होलसेल प्राइस इंडेक्स 1.31% एवढा झाला. पूर्वी हा 2.04% एवढा होता. म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स कमी झाला किंवा ठोक महागाईचा दर कमी झाला. NHPCने सांगितलं की 16,762 मेगावॅट एवढे वीज उत्पादन करण्याचं ध्येय त्यांनी ठरवलं आहे. आत्ता ते 7,144 मेगावॅट एवढी वीज उत्पन्न करतात. 2030 पर्यंत हे पॉवर जनरेशन ते दुप्पट करणार आहेत. म्हणजे 6 वर्षामध्ये ते त्यांचं उत्पादन दुप्पट करणार आहेत आणि हायड्रो प्रोजेक्टवर 90,000 कोटी रुपये एवढा ते खर्च पण करणार आहेत. बजाज ऑटोनी ट्राम किंवा ट्रायम्फ TRIUMPT स्पीड T4 ही लॉन्च केली.
तिची किंमत 2.17 लाख किंवा त्यापेक्षा जास्त एवढी आहे. इझी ट्रिप प्लॅनर्स यांनी मेडिकल टुरिझम उद्योगामध्ये प्रवेश केला. ते रॉलिन्स इंटरनॅशनल याच्यामधला त्यांनी 30% स्टेक घेतला आणि त्यामध्ये 60 कोटी रुपये ते गुंतवणार आहेत. फ्लेज होम हेल्थ केअरचं अधिग्रहण करायला सुद्धा त्यांना परवानगी मिळाली. DCX सिस्टीम हिच्या सबसिडियरीला सरकारकडून इंडस्ट्रियल लायसेन्स मिळालं. रडार सिस्टीम EW सिस्टीम त्याचं असेंब्लिंग, उत्पादन आणि टेस्टिंग या सगळ्यासाठी यांना लायसेन्स मिळालं. त्यामुळे DCX सिस्टीमचा शेअर अप्पर सर्किटला लागला होता. काहीतरी 347 रुपयाचं अप्पर सर्किट होतं. LICने DCM श्रीराम मधला त्यांचा स्टेक 6.68 वरनं 4.66% एवढा केला. म्हणजे त्यांचा स्टेक त्यांनी कमी केला. आज मार्केट कन्सॉलिडेशनच्याच मूडमध्ये होतं. ज्या शेअरमध्ये फ्लोट कमी आहे किंवा पब्लिक शेअर होल्डिंग कमी आहे असे शेअर चालत होते. आता यानंतर ज्या ज्या वेळेला मार्केट पडेल त्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी लग्न कार्य, प्रवास या संदर्भातले शेअर तुम्हाला 3-4 महिन्यासाठी खरेदी करता येतील. त्यामध्ये तुम्हाला रेमंड्स, मान्यवर असे कपड्याचे शेअर किंवा त्यावेळेला लॉन्चेस असतात, भूमिपूजन असतं. कारण तुळशीच्या लग्नानंतर लग्नकार्याचा सीझन सुरू होतो. त्या दृष्टीने ज्वेलरीचे शेअर्स अशा शेअरकडे तुम्ही लक्ष द्यावं आणि जेव्हा मार्केट पडेल त्यावेळेला ते शेअर घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आज आपण गाडगीळ ज्वेलर्सचं लिस्टिंग पाहिलं. गाडगीळ ज्वेलर्स आहे, कल्याण ज्वेलर आहे, थंगमायल आहे, TBZ आहे, टायटन आहे. असे तुम्ही एक एक लिस्ट करावी आणि तुम्हाला त्याच्यातला 1-2 शेअर असे प्रत्येक ग्रुपमध्ये, कारण लोक आत्ता प्रवासालाही जातात, त्यानुसार तुम्हाला इंडिगो, IRCTC म्हणजे विचार करा तुम्ही काय होईल. आणि त्या दृष्टीने पुष्कळ लोक दिवाळीच्या सुट्टीत जातात आणि दिवाळीपासून लग्नसराईसुद्धा सुरू होते. तर त्या दृष्टीने हे 2 महिने आहेत. या 2 महिन्यामध्ये जेव्हा मार्केट पडेल तेव्हा तुम्हाला आज जो ब्लू डार्टचा शेअर तेजीत होता त्यावरून माझ्या लक्षात आलं की तुम्हाला हे सांगितलं पाहिजे. कारण या सीझनमध्ये दसरा, दिवाळी याच्यामध्ये लोकांना भेटवस्तू देण्याचं, ग्रीटिंग कार्ड देणं हे सगळं कुरिअरचा व्यवसाय तेजीत असतो. आणि त्यानुसार गेले 8 दिवस ब्लू डार्टमध्ये तेजी दिसत होती आणि आज जवळजवळ 1100 ते 1200 रुपये ब्लू डार्टचा शेअर वाढला. तर असा विचार करा तुम्ही की काही फंडामेंटल त्याच्यात आपल्याला मिळत आहे का, आहे का काही. विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. कारण दिवाळीला सगळे बिझनेसमनसुद्धा त्यांच्या लोकांना काही भेटी देत असतात. आपण नातेवाईकांना भेटी पाठवत असतो. त्यामुळे हा जो कुरिअरचा बिझनेस आहे त्या बिझनेससाठी हे चांगले दिवस असतात. त्या दृष्टीने कदाचित ब्लू डार्टचा शेअर वाढला असावा. तर तुम्ही असा विचार करून
समजा आता रेट कट झाला नाही म्हणून मार्केट पडलं तर थोडं काही घ्यायला संधी मिळते. तर ऐन वेळेला मी जर विचारच केला नाही मला कुठले शेअर घ्यायचे आहेत तर घेता येणार नाही. आणि ते पडलेले सुद्धा पाहिजे. म्हणजे मी एक शेअर विचार केला मला अमुक घ्यायचा आणि तो 200 रुपये वाढला तर काही उपयोग नाही. त्यावेळेला तुम्ही तुमच्याकडे चॉईस ठेवा, 5-6 शेअरची लिस्ट ठेवा. जे शेअर त्याच्यामध्ये पडत असतील ते थोड्या प्रमाणात 1-4 महिन्यासाठी ट्रेड करून पहा. नमस्ते.